तुमचं रक्त, तुमचा DNA हा शिवसेना आहे, ती शिवसेना जी बाळासाहेबांची शिवसेना आहे. प्राप्त स्थितीमध्ये आपण काय पाहणार आहोत थोड्या दिवसांनी, तर राहुल गांधींच्या सभेच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे कदाचित दिसतील. आमंत्रण गेलेलं आहे. बाळासाहेब स्वाभिमानी होते. बाळासाहेबांचा काळ असता तर 100% ते काही काँग्रेसच्या व्यासपीठावर कधीच गेले नसते. आता ज्या वेळेला एक तुमच्यासारखा शिवसैनिक जो आजही बाळासाहेबांच्या नावानं शिवसेनेशी जोडलेला आहे, त्याला राहुल गांधींच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे व्यासपीठावर दिसतील, तेव्हा तो शिवसैनिक काय विचार करेल? नाही, काँग्रेसच्या व्यासपीठावरती आदित्यजी ऑलरेडी गेलेले आहेत. मागच्या वेळेला उद्धव ठाकरे जाऊ, आता उद्धवजी पण जातीलच. विशेष म्हणजे मला आता समजलंय की शिवतीर्थावरती म्हणजे शिवाजी पार्कवरती राहुल गांधीची सभा होणार आहे आणि त्या शिवतीर्थावरती राहुल गांधींच्या व्यासपीठावरती उद्धवजींना निमंत्रण आलेलं आहे. लाज असेल तर करायचं, जाणार नाहीत इतका मी स्पष्ट बोलेन. ज्या व्यासपीठावरनं जिथे शिवसेनेचा जन्म झाला त्या दादरमध्ये शिवतीर्थावरती जर का अशा पद्धतीने जर का उद्धवजी जाणार असेल त्यांच्या व्यासपीठावरती, तर त्यांना लाज वाटली पाहिजे. कारण काँग्रेसच्या व्यासपीठावरती आपण तिथे जाणं आणि उद्धवजींनी एवढं लक्षात घेतलं पाहिजे की त्याच व्यासपीठावरनं काँग्रेसला खडे बोल हे वंदनीय बाळासाहेबांनी सुनावलेले आहेत. आणि तिकडे जाणं मला वाटतं हे लाज्यास्पद असेल. हे त्यांनी करू नये असं माझं तरी मत आहे. जर का त्यांनी ते केलं तर उद्धव ठाकरे आज जे 90% संपलेत ना, त्या दिवशी 100% संपतील. नाही, तुम्हाला वाटतं हा नियतीचाच क्रूर डाव आहे? मला वाटतं ही नियती उद्धवजीने स्वतःहून ओढावून घेतलेली आहे. की त्यांच्यावरती नियतीचा डाव असण्यापेक्षा उद्धवजीनं स्वतःवरती ओढावून घेतलेला आहे. स्वतःच्या नेत्यांना संपवणं, काँग्रेसचे विचार स्वीकारणं, सोनिया गांधीच्या पायाशी जाणं, राहुल गांधींच्या शिवतीर्थाच्या सभेवरती जाणं, मला वाटतं हे स्वतःला संपवत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना की आम्हाला काही करायची गरज पडणार नाही असं माझं तरी मत आहे.